या शिक्षा इतक्या कठोर पाहिजे की त्याच्यातून भविष्यात असे उदाहरणं तयार झाले पाहिजे की परत गड किल्ला आणि प्राचीन स्मारकांवर, ऐतिहासिक स्मारकांवर, स्थळांवर कोणीही जाऊन कोणत्याही पद्धतीचं गैरकृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशा पद्धतीचा कडक कायदा होणं अभिप्रेत आहे। महाराष्ट्रातल्या तरुण राजकारण्यांमध्ये सत्यजित तांबे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। वृत्तपत्र, सोशल मीडियाच काय, पण तरुणांच्या मोबाईलमधील डीपीवरही त्यांची छबी झळकत असते। इतके ते युवकांमध्ये लोकप्रिय आहेत। तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यापुरते न थांबता त्यांनी हा विचार प्रत्यक्ष आणून अहमदनगर जिल्ह्यातून हजारो युवकांना राजकारणाची दिशा दाखवली आहे। संगमनेरमध्ये डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाबाई तांबे यांच्या पोटी सत्यजित तांबे यांचा जन्म 27 सप्टेंबर 1983 रोजी झाला। तांबे कुटुंब अत्यंत उच्च शिक्षित। सत्यजित यांनीही पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण आणि अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूलमधून व्यवस्थापन शास्त्र आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले। त्यांच्या आई दुर्गाबाई या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांची कन्या। साहजिकच समाजकारण आणि राजकारणाचा वारसा आणि वसा घेऊन सत्यजित तांबे यांनी आपली वाटचाल सुरू केली। सुरुवातीला ते काँग्रेसचे सदस्य आणि नंतर भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे सदस्य आणि सरचिटणीस झाले। पुढे अहमदनगर जिल्हा परिषदेतून झेडपी सदस्य झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली आणि संघटनात्मक पातळीवर त्यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष गेले। त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे। त्यांनी आंदोलन या पुस्तकाचे लेखन केले असून सिटीझन विले या पुस्तकाचे मराठीत भाषांतरही केले आहे। समाजात मिसळून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात। तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी तयार केलेले अनेक बारव आहेत जे स्मारकच आहेत, त्यांच्या देखील देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे। त्याच्यामध्ये देखील तिथे देखील स्वच्छतेचे नियम असले पाहिजे। लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्यांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ते जय हिंद लोक चळवळ ही संस्था चालवतात। त्यांनी राबवलेल्या वॉटर एमटी, एक दिवस शिक्षणाचा, सरपंच संसद आणि विधानसभा निवडणुकांसाठी युवकांचा जाहीरनामा हे लोकसंकल्प पथदर्शी ठरले। त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। असं वाटतं की मराठा साम्राज्याचा इतिहास हा समाजापुढे येण्यासाठी अशा सगळ्या स्मारकांना, फक्त गड किल्ल्यांपुरतं मर्यादित न राहता सगळ्या स्मारकांना कुठेतरी आपण युनेस्कोच्या धर्तीवर, ठीक आहे युनेस्को प्रत्येकाला तो दर्जा देणार नाही, पण आपण राज्यांनी तरी एखादं मानांकन त्यासाठी चालू करावं।